So, hello guys, good morning. Welcome to my YouTube channel Travel with तुषार. बच्चों को प्यार, बड़ों को नमस्कार. चलो कुछ एक्सप्लोर करते हैं या. तर मित्रांनो, आता सकाळचे वाजलेत, बघू शकता मस्त सुंदर अशी पहाट झालेली आहे आणि सकाळचे 5:52 झालेत, म्हणजे लगभग 6 वाजायला आलेत. तर आपण आता इथून निघतोय उमरगातून. आधी पेट्रोल फुल करावं लागेल, पेट्रोल कमी आहे इथं, पॉवर पेट्रोल आहे नाही, कार्ट मशीन चालू नाही, त्याच्यामुळे पुढे जाऊन आपण पेट्रोल भरूया. तर आधी इथून निघूया. फ्रेश झालो, वॉशरूमला वगैरे जाऊन आलो मस्तपैकी. गाडी स्टार्ट करूया. पाहू शकता 3च गाड्या आहेत पेट्रोलच्या. तर आपला हा नेक्स्ट व्हिडिओ उमरघाटू. पुढे कुठे आपल्याला जायचंय ते पुढच्या पेट्रोल पंपला आपण डिसाईड करूया. पुढचा स्टॉप आपण कुठला घेणार आहोत. मला वाटतं रुद्रराम हा आपला स्टॉप असेल. सो सुंदर अशी पहाड झालेली आहे, पाहू शकता. हा मस्त ढगांमध्ये सूर्यकिरण निघाले बघा, किती सुंदर असं दिसते ते. वाव. तर मित्रांनो, आपण फुल स्पीड मध्ये काय म्हटलं तरी 25 ते 30 किलोमीटर कव्हर केलं. भूक लागली तर नाश्त्याला थांबलोय. नाश्ता करूया इथे थोडासा, हायवेलाच आहे, आणि त्याच्यानंतर पुढे जाऊया. काहीतरी आता 180 किलोमीटर अजून बाकी आहे. बाकीच आपण कव्हर केलंय. 180 किलोमीटर आपल्याला जायचं अजून. आता नाश्ता करून घेऊया, नंतर मग मध्ये कुठे लंच करायला भेटला तर करूया, आता डायरेक्ट जाऊया. रोड चांगला आहे, हायवे एकदम मस्त आहे. वातावरण बघू शकता, एकदम ढगाळ वातावरण झालंय. पाऊस तर आला तर प्रॉब्लेम होईल. पावसाच्या आधी जेवढं आपल्याला खेळता येईल गाडी तेवढी खेळता येते. पाऊस आला तर कुठेतरी थांबावं लागेल आपल्याला. चला आपण इथे नाश्ता करणार आहोत. जास्त मस्त हायवेच्या बाजूलाच आहे. नाश्ता करूया, नंतर भेटूया बाईकवर. सो गाइस, एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे. पाणी पिऊया आधी, ताण खूप लागले. जाम ऊन आहे, गरम पण जाम होते. आहे ना तुम्ही बरोबर, गरम पण होतंय आणि हुडी पण घातला नाही. तर हा हुडी घातले कारण सकाळी थंडी लागत होती. टी शर्ट चेंज केलं आणि हुडी घातली. वा, बसून बसून वाट लागली. काल 5 वाजल्यापासून गाडी चालवते. मध्ये मध्ये ब्रेक घेतला, परंतु थोडस शांत
थोडे कपडे वाटते ऊन आहे त्याच्यामुळे गॉगल घातलेत. असं काय झालं का फाईल मारायला गॉगल घातले. तर आता आपल्याला अजून हैदराबादला जायला, हैदराबाद म्हणजे सिकंदराबादला जायला 130 किलोमीटर बाकी आहे. आपल्याला 130 किलोमीटर अजून कव्हर करायचं आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचणार आहोत. तर आपण आता आजपर्यंत संगमेश्वरवरून आपण निघालो काल 5:30 वाजता. तर तिथून पंढरपूरवरून तुळजापूरवरून उमरगा करत करत असं आपण आता हैदराबादला चाललोय. आता मध्ये रुद्रराम असं एक लोकेशन येणार आहे. तिथं थोडस रेस्ट करायचा, थोडं काहीतरी कोल्ड्रिंक वगैरे घ्यायचं प्यायचं आणि मग पुढे निघून जावं. तर कशी वाटते तुम्हाला ही जर्नी महाराष्ट्र टू हैदराबाद? नक्की कमेंट करा. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला सपोर्ट करा आम्हाला. नवीन आहोत आणि माझी पहिली राईड आहे, जी नाही म्हटलं तरी ऑलमोस्ट 1000 किलोमीटरच्या वर आहे. एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. अजून तरी गाडीनं काही रुद्रानं आपल्या आयरन व्हील्सनं काही प्रॉब्लेम नाही दिला किंवा कुठे म्हणजे असं ओव्हर हिट वगैरे गाडी झाली नाही. हिटिंगचं इंजिनला सिग्नल नाही आलं. अजून तरी व्यवस्थित चालली. नवीनच आहे ऍक्च्युली, व्यवस्थित चालायलाच पाहिजे. पण एकदम मस्त आयडल कंडिशन मध्ये पळते गाडी. नाही म्हटलं तरी मी 60, 70, 80 असं करतच येतोय. रोड एकदम कंडिशन एकदम चांगली आहे. अगदी तुळजापूर सोडलं तर रोड एकदम खतरनाक आहेत. एकदम मस्त पळू शकते गाडी. 4 लेन रोड आहे, कंटिन्यू आहे. तो कंटिन्यू 4 लेन, कुठे असं डायव्हर्जन नाही, काही नाही, काहीच नाही. पूर्ण रोड प्रॉपर बनलेले आहेत. त्याच्यामुळे गाडी चालवायला जाम मजा येते. सकाळी नाही म्हटलं ना, सकाळी तरी 10 वाजेपर्यंत आपल्याला थंडी लागत होती. 10 वाजेपर्यंत थंडी लागत होती, व्यवस्थित होती, गारवा वाटत होता. 10च्या नंतर हळूहळू आता गरम व्हायला चालू झालं. मध्ये एक ब्रेक घेतला, एक 2 तासाचा ब्रेक घेतला, 2 तास एकदम रेस्ट केला. एक दुकानामध्ये चहा प्यायला, कॉफी प्यायला बसलो होतो, कारण सकाळी झोप पूर्ण नव्हती झाली. त्याच्यामुळे थोडीशी डुलकी येत होती गाडीवर. मला रिस्क नाही घ्यावं म्हणून 2 कॉफ्या मारल्या मस्तपैकी, तिथे रेस्ट केली थोडी 2 तास. असा इथे निघालं. पेट्रोल भरायची गरज नाही, पेट्रोल फुल आहे. एकदा संगमेश्वरला भरलं होतं, त्याच्यानंतर इथे उमरगाला भरलं. तशी ऍव्हरेज पण चांगली दिली. ऍव्हरेज तुम्हाला मी नंतर मोर गेल्यावरती सांगतो. एकदा पोहोचू दे मला, आधी तुम्हाला सर्व डिटेल देतो. किती खर्च आला महाराष्ट्र टू हैदराबाद या राईडला, तिथून तिथपर्यंत किती किलोमीटर झालं आणि कसं यावं, स्टे घ्यावा की नाही घ्यावा, ते सर्व सांगतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवूया असं मला वाटतं, कारण हा व्हिडिओ मला लांब होईल, मोठा होईल. चला, ब्रेक जास्त झालाय, 15 मिनिटाच्या वरती झालाय निघाल्यावर. निघूयात ना. पाणी बिणी पिऊन झालंय आणि आपल्या बॉटलचं पाणी संपलेलं आहे. आपल्याला कुठेतरी पाणी घ्यावं लागणार आहे. आता आधी बघूया, जेवढी खेचता येईल तेवढी खेचूया, मग पाणी घेऊया. अरे बापरे, गाडीचा स्टँड आतमध्ये मातीमध्ये गेला होता. बरं झाला आधीच उचलली गाडी. गेअरवर आहे. ओके, 1:22 मिनिटं झालीत. चला निघूया. आपल्या लॉंग जर्नीचे, लॉंग राईडचे काही थोडेसे किलोमीटर राहिलेत. असे रोड असले तर राईड करायला किती मजा येते माहिती.
आणि कधीतरी आयुष्यात एकदा नीट करावी लॉंग राईड, तुम्ही पण एकदा करा आणि फील घ्या. बघा माझ्यासारखे एकटे नका घेऊ आधी, एक्सपिरियन्स नसेल तर. मला पण एक्सपिरियन्स नाही, पण सोबत कोणी येणार नव्हतं म्हणून मी एकटा निघालो सोलो राईड. तर तुम्ही एकट्याने करू नका आधी, कारण आपल्याला त्याची प्रॉपर माहिती नसते किंवा काय प्रिपरेशन घ्यावी नसते. आता मी मध्येच येऊन माझ्या डोके वगैरे दुखायला लागलं होतं, तर मी मेडिकलला जाऊन डोक्याच्या गोळ्या वगैरे पेन किलर वगैरे घेतली. त्यानंतर मला थोडंसं आवाज लागला, ते सवय नसल्यामुळे आपल्याला ते होतं. हा, तर मी काय सांगतो, एकट्याने आधी सोलो राईड करू नका. लॉंग रूटची असेल तर, जवळची असेल तर ठीक आहे, पहिलं प्रॅक्टिस करा. कारण आपल्याला आपल्या बॉडीची कंडिशन माहिती नसते, आपण तेवढी राईड करू शकतो की नाही करू शकतो, तेवढे किलोमीटर आपण गाडी चालवू शकतो की नाही चालवू शकत. आधी छोटी छोटी राईड करा, त्याच्यावर आपल्याला अंदाज येतो की आपण किती किलोमीटर गाडी चालवू शकतो. आता माझी कॅपॅसिटी मला माहित पडली होती, मी नाही म्हटलं तरी 150 किलोमीटर गाडी चालवू शकतो, 100 ते 150 किलोमीटर कंटिन्यू बिना रोखे. तसंच मी ब्रेक पण तसेच घेतले, 100 किलोमीटर वरती 150 किलोमीटर वरती एक ब्रेक घेतलाय. जास्त मध्ये ब्रेक घेत बसलो नाही. हा, पण ब्रेक जे घेतले ते अगदी आराम करेपर्यंत, म्हणजे आपल्याला कुठे घाई नव्हती काही नाही. त्याच्यामुळे ब्रेक कधी 1 तासाचा घेतला तर कधी अर्ध्या तासाचा घेतला, काही ठिकाणी तर 3 तासाचा ब्रेक घेतलाय. बॉडीला रेस्ट केली थोडी. आणि एक सांगतो इच्छितो, आता माझा पहिला एक्सपिरियन्स आहे, सगळ्यांसोबत असं होतं की नाही माहिती नाही, पण ज्यावेळेला आपण रायडरिंग गिअर घालून गाडी चालवतो ना, तर त्याच्यामुळे एक वेगळी अटेन्शन आणि एक वेगळी ओळख आपल्याला भेटते. एक रायडर म्हणून एक रिस्पेक्ट भेटते आपल्याला. आला की आपण एवढे काही मोठे रायडर नाही, आपली फर्स्ट राईड आहे, पण ते आपल्याकडे जे बघण्याचे दृष्टिकोन आहेत, जसे बाकी रायडर्स किंवा बाकी बायकर्सला जे लोक बघतात तसं आपल्याकडे बघत नाहीत. आपल्याकडे एक बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो पब्लिकचा, एक रिस्पेक्ट असते. आता जसं मी सांगितलं, एका 2 दुकानांमध्ये मी ऍक्च्युली रेस्ट केली 2-3 तास. तर त्यांनी मला सहज बोलले, तर मला जर आराम करायचा असेल तर हे आतमध्ये एक काय बोलतात त्याला आता, 4 पायी किंवा आपल्याकडे कॉट बोलतात, तर खाटवरती जाऊन तुम्ही आराम करा. ही जी वेगळी रिस्पेक्ट असते ना, ही बाकी बायकर्सला भेटत नाही. आपण एकदम सेफ्टी मध्ये चालतो, रायडिंग गिअर्स आपण घालतो, त्याच्यामुळे आपल्याला जे आहे रिस्पेक्ट भेटते. हा एक अनुभव मला या राईड मध्ये आला. प्रॉपर हेल्मेट, एल्बो गार्ड, नी गार्ड, एक प्रॉपर जीन्स, कारण ते एक जॅकेट, राईड पॅन्ट वगैरे असं टोटल मिळून एक 10,000कडे जातं ते. तेवढं अजून आपण मोठं काही रायडर झालेलं नाही. हा, पण जे आपल्याकडे शक्य होतं ते आपण केलंय. एक चांगले व्यवस्थित असे हँड ग्लोव्ज घेतलेत, नी गार्ड, एल्बो गार्ड घेतलेत, आणि नॉर्मल शूज आहेत, रायडिंग शूज नाही आहेत आपल्याकडे. नॉर्मल आपण जे घरी घालायला घेतो, आपण जे कुठे फिरायला घेतो शूज, ते शूज आहेत. पण त्याच्यामुळे आपल्याला एक वेगळी ओळख भेटते. छपरी समजत नाही आपल्याला कोणी. सदाशिव पेठ 1 किलोमीटर लाईटला मला सर्व्हिस राऊंड घेऊन ब्रिजच्या खालून जावं लागेल. सदाशिव पेठ कडे जायचं असेल तर आपण कर्नाटक सोडून हैदराबाद मध्ये घुसलेलो आहोत. ऍक्च्युली कुठल्या व्हिडिओ मध्ये मी मेन्शन नाही केलं, आपण 3 स्टेट कव्हर केले, महाराष्ट्र, त्याच्यानंतर कर्नाटका, त्याच्यानंतर हैदराबाद. आणि ऍक्च्युली तुम्हाला मी सांगतो, आपण बिना मॅपचा आलोय. कुठेही मॅप लावला नाही, पब्लिकला विचारत आलोय. एकदा फक्त घरातून निघताना मॅप बघितला होता, त्याच्यानंतर पंढरपूरला आलो, पंढरपूरवरून निघताना एकदा मॅप, त्याच्यानंतर आपण तुळजापूरला आलो, आणि तुळजापूरवरून एकदा मॅप बघितला हैदराबादसाठी. बस असं आपण मॅप प्रॉपर गाडीला लावून असं किंवा हातात मोबाईल घेऊन मॅप एकसारखा बघत नाही. बाकी आपण विचारून आलो, ते फक्त कन्फर्मेशन करावं म्हणून, कारण जास्त पेट्रोल जाऊन नाही तर कुठेतरी जास्त काढायचं आणि परत तेवढं पाठी यायला. फक्त पब्लिकला एकदा कन्फर्म करायचं की तुम्ही जातोय ते बरोबर आहे की नाही. तर मित्रांनो, आपण इस्लामापूर असं काय आहे ना, तिथं आपण आलोय आता. इथं थोडासा एक ब्रेक घेतलाय. खूप गर्दी आहे सिटीमध्ये आल्यावर, ट्रॅफिक आहे, काम खूप चालू आहे थोडस, त्याच्यामुळं
जाम इरिटेट झालो. इथे ब्रेक घेतला, एक पाणी घेऊया, पाणी बॉटल नाही आपल्याकडे, पाणी पूर्ण संपलाय, आणि काहीतरी कोल्ड्रिंक वगैरे घेऊया आणि मग पुढे जाऊया. अजून नाही म्हणलं तरी 73 किलोमीटर आहे आपल्याला आपल्या डेस्टिनेशनला पोहोचायला. हैदराबाद मध्ये पोहोचलो आपण, पण जिथे आपल्याला जायचं आहे ते एक रूम आहे, रूमवरती आपल्याला जायचं आहे हैदराबादला. तर आपल्याला तिथे जायला अजून 73 किलोमीटर लागणार आहेत. 1 तास 42 मिनिटाचं काहीतरी लागणार. आय होप पुढे गर्दी नसू दे. इकडे जाम गर्दी होती, अर्धा तास पूर्ण गर्दीमध्ये काढला. 2-3 गिअरवरती गाडी चालवत आलोय. इतकी गर्दी असेल तुम्ही विचार करा. मोबाईल पूर्ण हिट झाला होता म्हणून मोबाईल बंद केला, कॅमेरा बंद केला. आधी पाणी घेऊया, नंतर मग पुढे जाऊया, थोडा रेस्ट करूया. सो गाईज, फायनली डेस्टिनेशन वर पोहोचलेलो आहे. एक 3-4 मिनिटं लागणार आहेत अजून. ट्रॅफिक असलं तर जाम, तर वाट लागेल. 23 मिनिटं पण लागतील, असं काय सांगता येत नाही. आणि पाऊस चालू आहे. 800 मीटरवर आपल्याला युटर्न घ्यायचा आहे. हो भाई साहब, किती ट्रॅफिक आहे. आई शपथ, गेल्या एक तासापासून असंच आहे. मी पहिल्या 2ऱ्या गिअरवर ऍक्च्युली मी चालवतोय. हे पोहोचलेलं आहे हापसीगुडाला आपण. इथून आपल्याला तर राईट घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला राईट साईडलाच थांबावं लागणार आहे. सो फायनली, हे चलो बैठ. हा, बसली. फायनली मला घ्यायला पूजाची बहीण म्हणजे मेवणी आलेली आहे. ये वाली कौन सा? चला था पोहोचलो. आता वाजलेत 6:15 व्हायला आले. कॉलेजचा वडापाव खातोय, भेल आहे, आंबा आहे. भूक लागली होती, त्यामुळे त्याच्यामुळे लेट होतो. आधी आल्या ते आंघोळ केली. आंघोळ करूया, फ्रेश होऊया आणि मग ब्लॉग एंड करूया. आंघोळ वगैरे करून फ्रेश झालं. वडापाव खाता ते सुद्धा हैदराबादमध्ये वडापाव खातोय. वडापाव खायला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला तर भेटूया नवीन व्हिडिओ. आजपासून जे पुढे व्हिडिओ येतील ते व्हिडिओ सगळे हैदराबादमधील लोकेशनचे असतील. इथं थोडं आपण एक्सप्लोर करणार आहोत. जसं आपण महाराष्ट्रात होतो, आपण आपल्या घरात होतो त्यावेळी तिकडचं मी एक्सप्लोर करत होतो थोडंफार. तसंच आता इकडचं एक्सप्लोर करायला भेटतो. बघूया कुठे कुठे जायला भेटतं.
एक 2 दिवस नाही येणार व्हिडिओ, कारण कामाबद्दल थोडंसं व्हिडिओ बघायचं आहे. त्याच्यानंतर कामावर जॉईन झाल्याच्या नंतर जेवढी सुट्टी चालू आहे त्यामध्ये तेवढी येते. भेटू नवीन व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय.